नमस्कार मैत्रिणींना, आजची ही दुसरी रांगोळी मॅट. चला ह्याची पाहूया मेजरमेंट. 4.5 इंच घ्यायचे उंची आणि रुंदी घ्यायची आपल्याला 1.25 इंच. हे पहा अशा पद्धतीने आणि डबल पेपरमध्ये असं आपला कट करून घ्यायचं आहे. हे डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, तो पाहून घ्या. लक्षात नसेल आलं तर नवीन मैत्रिणींना. हे पहा आता आपण 2 इंचाचं मार्जिन घेतलं आहे. हाफ सर्कल बनवायचं म्हणून आडव्या कॅनव्हासला घेतला आहे आपण. हे पहा असं सर्कल हाफ करून घ्यायचा. आता आपल्याला दुसरा सर्कल जो आहे तो 3 इंचावरती करायचा आहे. व्यवस्थित मार्जिन घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि जिथे सेंटर होता तिथेच ठेवून कर्कटच्या साहाय्याने हे पहा असं सर्कल करून घ्यायचं आहे. आणि हा सर्कल झाल्यानंतर आपल्याला आणखी एक तिसरा सर्कल करायचा आहे. तो आपल्याला 4.5 इंचावरती करायचा आहे, कारण आपल्याला 1.5 इंच आणखी वाढवायचं आहे. आपण त्यातून पण एक अर्धा इंच कट करून एक आणखी सर्कल करणार आहोत त्याच्यामध्ये. हे पहा आता तुमच्याकडे मोठा कॅनव्हास असेल तर तुम्ही एवढेच 3च सर्कल करा. माझ्याकडे थोडंसं बरोबर बसत नाही आहे पूर्ण पाकळी, त्यामुळे मी आणखी एक सर्कल करणार आहे मध्ये 1 इंचावरती. हे पहा 1 इंचावरती सर्कल, अर्धा इंच कमी करणार आहे. थोडंसं कॅनव्हास कमी पडलं आहे मला खालच्या साईडला, त्यामुळे मी असं करून घेते. तुम्हाला करायची गरज नाही आहे. हे पहा आणि आता हाफमध्ये आपल्याला ही पाकळी हे पहा बॉर्डर करून घ्यायची, त्याची आखून घ्यायचं आहे पूर्ण. फोल्ड करायचे मधोमध आणि असं ठेवायचं बरोबर कॅनव्हासवरती आणि हे साईडने आखून घ्यायचं आहे. हे आतमधल्या लाईनपर्यंत अर्धा इंच आतमध्ये घ्यायचे. त्यामुळं हे पहा ह्याच पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे. तुम्हाला माझ्या रांगोळी मॅट कशा वाटतात कमेंटमध्ये सांगत जा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे पहा ह्या पद्धतीने आपण करून घेतलं. हे पहा आपली हाफ रांगोळी मॅट तयार झाली आहे. मी हे कमी अर्धा इंच केल्यामुळे ते कट करते, तुम्हाला कट करायची गरज नाही. ह्या रांगोळी मॅटचे कलर कॉम्बिनेशन कसं करायचं ते सांगते तुम्हाला. पहिला सर्कल आहे त्यामध्ये आपल्याला डार्क ग्रीन भरायचा आहे पहिल्या लाईनपर्यंत. दुसऱ्या सर्कलमध्ये आपल्याला येलो कलर भरायचा आहे आणि तिसऱ्या सर्कलमध्ये आपल्याला पूर्ण रेड कलर भरायचा आहे. आणि तिसऱ्या लाईनमध्ये म्हणजे तिसऱ्या सर्कलची लाईन आहे ती ग्रीन कलरने करायची आहे. हे पहा ही लाईन ग्रीन कलरने करायची आहे. पाकळीच्या बॉर्डरला डार्क ग्रीन कलरची उलन चिटकवायची आहे. मध्ये येलो कलर पूर्ण भरायचा आहे. खूप छान दिसतं हे फ्लावर. तुम्ही फुल बनवू शकता. हे हाफ बनवलं आहे, हेच डबल बनवा आणि एकाला एक लावलं तर ते फुल डिझाईन होते मोठी साईजमध्ये. धन्यवाद.